राज्य सरकारने महिलांसाठी मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे। मात्र या योजनेमुळे अनेक महिला जे आहेत ते पात्र ठरून देखील या महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळताना दिसून येत नाही। आपण पाहू शकतो की या ज्या महिला या सकाळपासून किंवा रात्रीपासूनच लाईनीत लागलेले अनेक महिला जे आहेत ते 4 ते 5 दिवसापासून चक्रा मारताना दिसून येत आहे, परंतु या महिलांचे केवायसी झालेले नसल्यामुळे या महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळताना दिसून येत नाही। आपल्या सोबत काही महिला आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। मावशी काय सांगणार, किती दिवसापासून तुम्ही केवायसी साठी येत आहेत? फिरत आहे दादा, 8-10 दिवसाची फिरत आहे। शुगरचा त्रास आहे, पण इथं आहे ना येते तेवढाच कुपन वाटून देते, माझ्या नंबरच लागत नाही, काय करायचं? एकंदरीतच अनेक अशा महिला आहेत, काही आणखी काही महिला आहेत आपल्या सोबत। काय सांगणार, कधीपासून आलेले आहेत तुम्ही या योजनेच्या साठी आणि काय अडचणी येत आहेत तुम्हाला? 2 वाजे रात्री 2 वाजेपासून आले, पण तरी तुमचा नंबर लागलेला नाही। काय करायचंय तुम्हाला? केवायसी करायची आहे। आपण पाहू शकतो की केवायसी करण्यासाठी अनेक महिला ज्या आहेत त्या रात्रीपासून लाईनीत उभ्या आहेत, मात्र तरीही यांच्या केवायसी जे आहे ते होत नाहीये। ज्या महिलांना टोकन दिले गेलेले आहेत त्याच महिलांच्या नंबर जे आहे ते लागणार असल्याचे सांगितले जात आहे, परंतु या महिलांना मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। ताई काय सांगणार, कधीपासून तुम्ही आलेले आहेत लाईनीमध्ये उभे आहेत? आम्ही महिना होऊन गेला येतो पण परत फिरून जातो, आम्ही नंबरच लागत नाही। काय कशासाठी येतात तुम्ही नेमकं? केवायसी साठी। केवायसी का करतायत? बँकेचं बंद आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळावे यासाठी केवायसी करतायत का? हो, त्याच्यासाठी। कधीपासून? 1 महिना होऊन गेला फिरून जाते, नंबरच लागत नाही आमचा। निश्चितच आपण पाहू शकतो की महिने या ज्या महिला आहेत त्या कागदे घेऊन फिरतायत, मात्र बँकेकडनं दिरंगाई जी आहे ते केली जात आहे। कुठल्याच शाश्वती नाही आहे की यांचे नंबर नेमकं कधी लागेल आणि केवायसी कधी होईल, असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, शहादा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।